अरे या पर्यंत कोकरा जर खपाना म्हणले हो. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश रुपये व्लॉगमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर माझ्या पाठीमागं बघू शकता, आज आपण प्रसिद्ध बाजार आहे आपला चाकणचा, शेळ्या मेंढ्यांचा बाजार आहे मित्रांनो. तर आज आपण आपले बकरे घेऊन आलो आहेत चाकण बाजारला. आत्ताच आपण बकरं खाली उतरवली गाडीच्या. माझ्या पाठीमागे दिसत असून तुम्हाला गाडी आपले, आणि आपले 2 शेतकरी, आपले काही बकरं आहेत आणि अजून एका शेतकऱ्याचे काही बकरं आहेत. असे आपण टोटल 20-25 कोकरं घेऊन आलो आहे मित्रांनो आज बाजारामध्ये. बघू आज आपले कोकर कसे जात आहे. काय ह्या बाजारमध्ये आपण कधी आलेलो नव्हतो. आपल्यासोबत सोमत आता आहेत, पाठीमागं बसलेले आहेत. साधारणतः 150 किलोमीटरचं अंतर पडतं आहे आपल्याला. आपण घरून निघालो होतो साधारणतः 12:15 साडेबाराच्या आसपासमध्ये निघलो होतो. 3-3:30 वाजता आपण बाजारामध्ये टच झालेलो आहे. बकरांचं चारा पाणी करून झालेलं आहे आता, आणि व्यवस्थितपणे बकरं आता बाजूला उभे आहे. आपण तुम्हाला सगळं सांगणार आहे चाकणच्या बाजारामध्ये कशी उलाढ आलो होते. आता माझ्या पाठीमागं तुम्हाला जे हा जो पूर्ण एरिया दिसतो, ह्या बाजूला सगळ्या मेंढ्या आहे आणि पुढच्या बाजूला सगळे शेळ्या आहेत. तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण बाजारसुद्धा दाखवणार आहे आपण. आपल्याकडे 3 बोकड आहेत मोठे, जे गाडीला बांधलेले दिसत आहेत तुम्हाला, ते 3 बोकड आहेत आणि बाकीचे 11 कोकरं आहेत. आणि दुसरे एक शेतकरी आहेत आपले दाजी मेडिकलवाले, त्यांचे साधारणतः 10 कोकरं आहेत मित्रांनो. असे सगळे मिळून आपण 24 बकरं बाजारात घेऊन आलो आहे. चाकण बाजारामध्ये बघू शकता तुम्ही, भव्य मोठा असा बाजार आहे चाकण बाजार. सोमत बसले तिकडं. या समोर ज्या दिसत आहेत ते पूर्ण काही शेतकऱ्याच्या, काही व्यापाऱ्याच्या गाड्या आहे, मोठ्या गाड्या समोर लागलेल्या आहेत. अतिशय शिस्तप्रिय बाजार तुम्हाला इथं बघायला मिळेल मित्रांनो. ज्या तुम्हाला गाड्या लावलेल्या दिसत आहे पूर्ण एका रेषेमध्ये गाड्या लावलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेस बाजार संपणार आहे, ज्या लोकांचे कामं इथून होणार आहेत ते लोक पटपट बाहेर जाणार आहेत मित्रांनो. तर आता थोडे थोडे करून आपल्याकडं ग्राहक येत आहेत, बघतायत कोकरं, ज्यांना पसंत पडत आहेत ते व्यवहार करतायत मित्रांनो. चला तर तुम्हाला आता पूर्णपणे आपण बाजाराचा व्लॉग दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, जे व्यापारी भरेकरी जे आलेले आहेत ते एक एक करून आता जसं होईल तसं गाडीमध्ये लोड करून राहिले आहेत मित्रांनो. ही आपली समोर दिसते ही गाडी आहे आणि आपले बाकी सगळे कोकरं आहेत. आता काही लोक अक्षरशः इथं गाडी लावून पूर्ण झोपलेले आहेत आणि सकाळी बाजारचा टाईम झाल्यानंतर पूर्ण दावणी बिवणी बांधून ठेवलेली, पूर्ण लगेच रेडी सेटअप करणार आणि विक्री चालू करणार. असा छान असा बाजार आहे. आपले कोकरं बघा आता चारा पाणी करून झाल्यावर असे शांत उभे आहेत. तर मित्रांनो कोकरांमध्ये काय होतं, कोकरांना जास्त बांधायची वगैरे काही गरज पडत नाही. अतिशय शांत कोकरं उभे राहतात, माणसं ओळखतात बरोबर. ही गाडीचा किन्नर आत्ता शिक झोपेन उठलाय, पूर्ण रात्रभर गाडी चालू आहे. पुढं जे शेड दिसतंय तुम्हाला, त्यांनी व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे. इथं पुढच्या बाजूचे जे आहे ते आता सगळे इकडे शेळ्यांचे बारीक बकरं तुम्हाला बघायला भेटतील. आणि हा जो समोरचा एरिया आहे हा बाकीचा एरिया. तर इकडं पूर्ण मेंढ्यांचा बाजार आहे मित्रांनो. मोठमोठ्या गाड्या आलेल्या आहेत. तर अजून आपण पूर्ण बाजार फिरलेलो नाही, कारण आता आपले भरपूर बकरं आहेत. बाकीचे 2-3 शेतकरी आता बाहेर गेले आहेत बाथरूमला याला, म्हणून आपण तात्यानाने आपण थांबलेलो आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला नक्कीच आज व्हिडिओमधून चांगल्या पद्धतीने माहिती मिळणार आहे ह्या बाजारामध्ये कशी उलाढाल होते काय. तर मित्रांनो थोडंसं आवाजामध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. नेहमीप्रमाणे बाजारामध्ये जास्त आवाज येत नाही मित्रांनो. सकाळचे वाजले 7 वाजून 7 मिनटं झाले मित्रांनो. माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही, छान असा बाजार भरला आहे. सगळीकडे तुडुंब अशी बकरं आहेत, कोकरं आहेत मित्रांनो. जसे पाहिजे तसे बोकडे आहेत, कोकरं आहेत. आणि आपल्यासोबत आपला जुना मित्र पुण्याचा शुभम आला आहे मित्रांनो, त्याला फोन केला होता. हो राम राम. बाजारामध्ये काय हालचाल राहते, बाजारभाव काय आहे मित्रांनो. आपले बकरं गेल्यानंतर आपण सांगणार आपण किती महिने बकरं पाळले आणि किती आपल्या याच्यामध्ये प्रॉफिट निघतं आहे काय, हे सर्व तुम्ही आज जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फुल तुडुंब बाजार भरलेला आहे मित्रांनो. घरगा बांधव
धनगर बांधवांकडे बघण्यासारखे कोकरं आहेत मित्रांनो. मस्त वरती नेट आतरलंय समाधान माझं चाललंय वरती आराम. आपली राहुल भाऊची गाडी आणि आता हातकरे भाऊ. ओके. आणि मोहन आमचं पाणी पाजतोय वापरांना. हा बोक्या मोहन. आणि मस्त पेते का रे मोहन. क्वालिटी कोकरे मित्रांनो 8,000 ते 8,500 रुपये मागणी करताय. शेतकऱ्यांनी काही वांग कमायचं याच्यामध्ये. तर मित्रांनो आता बाजारामधून आपण कोकरं काही दिलेले आहेत आणि काही कोकरं आपले पाठीमागे फिरलेले आहेत. चांगला भाव मिळाला नाही काही कोकरांना म्हणून आपण काही कोकरं परत आणलेले आहेत. आणि आता काय झालं आहे सकाळी पहाटे आपण निघलो म्हणजे 12 वाजता निघलो होतो. पहाटे बाजारामध्ये कोकरं आपण ठेवले होते आणि पूर्ण त्याच्यामध्ये रात्र गेली. त्याच्यामुळे वाकरांना भरपूर अशी ताण लागली होती. खाण्यासाठी थोडा साबा मुरघास आणला होता तो टाकला. मित्रांनो अक्षरशः बाजारभावाची अशी उतार लागलेलं आहे आता सध्या. कोकरं आपण व्यापाऱ्याकडून जर पाळण्यासाठी घेतले तर आपल्याला कोकरं बसतात 7-8 हजार रुपयापर्यंत कोकरं बसतात. आणि आपण विकायला गेल्यानंतर सुद्धा त्याच किंमतीमध्ये ते परत घेण्याचा प्रयत्न करतात आपल्याकडून. मित्रांनो असं अक्षरशः आता परिस्थिती निर्माण झालेली. ही परिस्थिती निर्माण होण्यामागचं कारण असं आहे की सगळे जे शेतकरी इथे या व्यवसायामध्ये पडलेत आणि असं करत नाही शेतकरी की पुढचा व्यक्ती किती रुपये म्हणतोय त्याच्यामध्ये काय बघतोय त्याच्यापेक्षा 100 रुपये आपण कमी करून सांगावा. तर शेतकरी काय करतो मित्रांनो त्या पुढच्या व्यक्तीपेक्षा अजून 100 रुपये देऊ वाढून परंतु कोकरं आपणच घेऊ या दृष्टिकोनातून असा विचार करून थोडंसं टवराटपणे व्यवसाय चालू आहे काही लोकांचा. याच्यामुळं जे व्यावसायिकमध्ये प्रामाणिकपणे काम करतायत त्यांना फार त्रास होतो या परिस्थितीचा. मित्रांनो आता बघा आपले जवळजवळ 10 कोकरं पाठीमागे आलेले आहेत. त्यांना आता पाणी पाजतोय. पेट्रोल पंपावरती थांबलेलो आहे आपण डिझेल टाकण्यासाठी. त्यांना आता पाणी ठेवतोय कारण रात्रीपासून त्यांना पाणी पण नाही आहे. तर 3 बोकड आणि 11 कोकरं आपण कसे दिलेत कोकरं हे सगळं आपण हिशोब तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहे. अजून काही मी घरी पोचलेलो नाही. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची. रामकृष्ण हरी.